सांगतो, मी बघितलंय ग्रामीण भागामधलं जगणं, ग्रामीण भागामधलं वागणं मी बघितलंय. काय होतं सर गावामध्ये जर असा एखादा मुलगा असेल की जो थोडासा डोक्यानं कमी आहे, त्याला आपण विशेष बालक असं म्हणतोय, किंवा जो मतिमंद आहे असा एखाद्या गावात मुलगा असेल, तर त्या मुलग्याचं घर नेमकं कुठलं गावातलं? त्या गावातलं त्या मुलग्याचं घर म्हणजे त्याचं घर कधीच नव्हतं. तो मुलगा कुणाच्या दारात उभा राहिला, त्यानं पाणी मागितलं तर तांब्याभर त्याला माईमाऊली पाणी देत होती. तो जर मुलगा कुठं गल्लीत फिरता फिरता त्यानं कुणाकडे खायला मागितलं तर एखादी माईमाऊली त्याला खायला देत होती, भाकरी देत होती, चपाती देत होती, मुलं त्याला बाहेर काहीतरी खायला देत होती. असा मुलगा गावातनं फिरता फिरता जर कुठंतरी हायवेला बाहेर दिसला तर गावातली मुलं त्याला गाडीवरती घ्यायची नाही, गावाकडं परत आणून गावात सोडायची. ते पोरगं घराचं एकट्या कधीच नव्हतं, अख्खं गाव हे त्याचं घर होतं. गावातली सगळी माणसं मिळून त्याला सांभाळत होती, त्याच्याकडे लक्ष देत होती. आता माझा प्रश्न असा आहे, एका घरामध्ये एक मुलगा इंजिनियर आहे किंवा एक मुलगा डॉक्टर आहे आणि दुसरा मुलगा मतिमंद आहे, आणि डॉक्टर असणाऱ्या मुलाचं स्थळ तुमच्या मुलगीला आलंय, काय करणार? पहिला प्रश्न आम्ही विचारतो, काय माहित आहे या मुलाचं काय? ज्या पोराला अख्खं गाव सांभाळत होतं त्याला घर देखील आता पारखं झालंय. मग या मुलाला उचलायचं आणि एखाद्या संस्थेमध्ये नेऊन टाकवायचं तर त्या मुलाचं दुसऱ्या लग्न होते. कुटुंबाची अवस्था ही बँकांसारखी झाली. पूर्वी बँकेमध्ये लोक जायची, स्लिप भरायची, पैसे काढायची, मग नंतर एटीएम आलं, 24 तास आम्ही कुठेही पैसे काढायला लागलो. आता एटीएमचा पिनकोड देखील आपल्या लक्षात न गेलाय. वापर करून किती दिवस झाले बघा. आपण पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करतो, कुठेही केव्हाही, कधी, रात्री अपरात्री. नात्यांची परिस्थिती तशी झाली, किमान सण समारंभासाठी तरी माणसं एकमेकाला जाऊन भेटत होती, बोलत होती, चर्चा करत होती. मोबाईल आला, मोबाईलवरती आपण एकमेकाबरोबर संवाद साधायला लागलो. आता तेही बंद झालंय. एखाद्या माऊलीनं जर प्रश्न विचारलाच, मामाला दिलं का रे निमंत्रण, तर घरातलं पोरगा असं म्हणतं, टाकलाय मेसेज, 2 निळ्या टिक झाल्यात, येईल मामा, नको काळजी करू. बोलायची देखील आम्ही तसदी घेत नाही आहोत, बोलायची देखील. म्हणजे मी गाव अनुभवलेलं ते गाव असं होतं, या घरामध्ये जर दिवाळीचा फराळ करायचा असेल तर पलीकडच्या घरातली एखादी मुलगी यायची, या घरातली एखादी मुलगी यायची आणि तो दिवाळीचा फराळ सगळे मिळून एकत्र करायचे. गावातून दिलेली मुलगी म्हणजे बाहेर नांदायला गेलेली मुलगी गणपतीच्या सणाला जर परत येणार असेल तर त्या घराला नाही, अख्ख्या गल्लीला वाटायचं की दिदी परत येणार आहे, आणि त्या अख्ख्या गल्लीला आनंद व्हायचा त्या बाहेर नांदायला गेलेल्या मुली सणाला परत येत आहेत म्हणून. माझ्या समोर बसलेल्या कित्येक आयांचं शिक्षण या संस्कृतीनं पूर्ण केलंय कुटुंब व्यवस्थेच्या. तुम्ही म्हणाल कसं?